आपला शेजारी असलेला चीन सध्या अस्वस्थ आहे। इथे भारतात आपण कर्तव्य पथावरती प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना चीनमध्ये थेट लष्कराच्या जनरलला तुरुंगात टाकलं गेलंय। कारण याच जनरलने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मारण्याचा कट रचला। तुम्ही फार काळ एकाधिकार गाजवला तर सत्तेला सुरुंग आतूनही लागू शकतो, हा धडा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। काय आहे हे प्रकरण बघूयात, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट। चीनच्या राष्ट्राध्यक्षांना जीवे मारण्याचा कट। जिनपिंग यांच्या हॉटेलवर हल्ला झाल्याचं वृत्त। गुप्त हेरामुळे चीनी राष्ट्राध्यक्ष आधीच निसटले। चीनी लष्करातील अधिकाऱ्यांवरच संशय। थेट जनरल आणि नेकेड अधिकाऱ्यांवर कारवाई। शेजारच्या चीनमध्ये सुरू असलेली ही उलथापालथ जगाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। कारण जागतिक राजकारणात उलथापालथ करणाऱ्या घटना सध्या घडतात। अमेरिका, रशिया आणि चीन या महासत्तांच्या साठवारीत जगभरातील अनेक देश आपोआप गुरफटत चाललेत। एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड इराणबद्दलच्या भूमिकामुळे काहीही घडू शकतं असं बोललं जात आहे, तर दुसरीकडे चीनच्या लष्करात बंडाळी झाल्याची चर्चा असून थेट राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाच जीवे मारण्याचा कट उधळला गेल्याच्या बातम्या आहेत। स्वतःभोवती भिंती बांधून असलेल्या चीनमध्ये खरंच काय चाललंय हे कुणालाच कळत नाही। कारण तिथला मीडियाही तेच दाखवतो जे त्यांच्या सरकारला दाखवायचंय। तरीही कुठून ना कुठून बातम्या बाहेर येतातच। गेल्या काही दिवसात चीनमध्ये जबरदस्त अंतर्गत कलह झाल्याचं कळत असून चीनच्या लष्करामध्ये मोठी साफसफाई सुरू आहे। कारण चीनच्या लष्करातील काही अधिकाऱ्यांनी गेली 13 वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्राध्यक्षांनाच जीवे मारण्याचा कट रचल्याचं उघड होतंय। जिनपिंग यांच्या हत्येचा एक मोठा कट उघड। जनरल झांग युक्सिया यांनी हा कट रचल्याची शंका। जनरल युक्सिया हे जिनपिंग यांचे जवळचे सहकारी। जिनपिंग मुक्कामाला असलेल्या हॉटेलवर हा हल्ला झाला, पण कटाची माहिती मिळाल्यानं जिनपिंग सुरक्षित निसटले। युक्सियांवर अमेरिकेला गुप्त माहिती पुरवल्याचाही संशय। त्यामुळे युक्सियांना पदावरून हाकलले आणि कोठडी झाली। झांग युक्सिया यांची अटक म्हणजे शी जिनपिंग यांनी लष्करातील आपल्या सर्वात जवळच्या आणि शक्तिशाली मित्रालाही सोडलेलं नाही असा संदेश आहे। या कारवाईमुळे चीनी लष्कराचं कमांड स्ट्रक्चर सध्या पूर्णपणे कोलमडल्याचं बोललं जात आहे। 2023 पासून आतापर्यंत चीनमध्ये 2 उपाध्यक्ष, 3 लष्करी आयोग सदस्य, माजी संरक्षण मंत्री आणि डझनावारी वरिष्ठ जनरलना पर्ज म्हणजे शुद्धीकरण मोहिमेंतर्गत हटवण्यात आलंय। या मोहिमेचा मुख्य हेतू केवळ भ्रष्टाचार संपवणं हा नसून लष्करासह सर्व संस्थांवर शी जिनपिंग यांचा एकाधिकार ठामपणे सांगण्याचा प्रयत्न आहे। कारण त्यांना या सगळ्या मागे परदेशी हात असल्याची शंका येते। यासाठीच त्यांनी नेकेड अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे। शी जिनपिंग यांच्या डोईजड होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असेल तर वेळोवेळी कधी भ्रष्टाचाराचं कारण देऊन तर कधी पक्षशिस्तीचं कारण देऊन अशा सिनियर मिलिटरी ऑफिसरला हटवण्याचं काम मागच्या 1 दशकामध्ये शी जिनपिंग यांनी त्या ठिकाणी केलं होतं। असाच काहीसा प्रयत्न मिलिटरी कूचा या झांग या सिनियर लष्करी अधिकाऱ्याद्वारे त्या ठिकाणी केला जातोय आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे शी जिनपिंग यांच्या सत्तेलाच सुरुंग लावण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। मुळात चीनमध्ये अंतर्गत अशांतता असताना तैवान युद्धाच्या माध्यमातून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी शी जिनपिंग प्रयत्न करू शकतात अशा प्रकारचा कयास त्या ठिकाणी बांधला जात होता। परंतु लष्करामधूनच जर शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाला एक प्रकारे चॅलेंज केलं जात असेल, त्यांच्या जीवाला जर धोका निर्माण होत असेल तर नक्कीच चीनमध्ये येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाच्या घटना घडू शकतात। अशा प्रकारचे हे इंडिकेशन्स एक प्रकारे आपल्याला मानायला हवेत। नेकेड प्रकरण नेमकं काय आहे हेही समजून घेऊ। नेकेड अधिकारी म्हणजे जे चीनमध्ये एकटेच राहतात, ज्यांचे कुटुंबीय, पत्नी, मुलं हे परदेशात स्थायिक झाले, ज्यांनी आपली मोठी मालमत्ता परदेशात हलवली, अशा अनेक अधिकाऱ्यांना चीननं हाकलून दिलं। हे अधिकारी फितुरी करताहेत असा त्यांच्यावर संशय आहे। झांग युक्सिया यांच्यावरही अशाच फितुरीचा आरोप आहे। सध्या चीनमध्ये सुरू असलेली ही मोहीम माओ त्से तुंग यांच्या काळानंतरची सर्वात मोठी लष्करी शुद्धीकरण मोहीम मानली जाते। कारण एकाधिकारशाहीच्या या किल्ल्याला आतूनच खिंडार पडू लागले। हे खिंडार
दाबलेल्या आकांक्षांचं. त्यामुळे आज हुकुमशाही पद्धतीनं बंड रोखलं जात असलं तरी एक दिवस ते पुन्हा उसळल्याशिवाय राहणार नाही. तियानमान स्क्वेअरचा इतिहास अद्यापही प्रत्येक चीनी माणूस विसरलेला नाहीये. त्यामुळे पुढील काळात चीनमध्ये काय होतं हे फक्त चीनसाठीच नाही तर जगासाठीही महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.